अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लवकरच दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे. दत्त जयंती यंदा 4 डिसेंबर 2025ला आहे. याच दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे. ती कशी करायची, कुठली करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर ही सेवा आपण दरवर्षी अखंडपणे करत असतो. वर्षाखेरीस 108 पारायण करायचे असतात. या 365 दिवसांमध्ये ना ज्या ज्या घरात स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण केले जाते त्या घरात कधीच कुठलं संकट, दुःख, बाधा येत नाही. काय होतं तर लगातार आपण एवढे पारायण करू शकत नाही. मग अशा वेळेस काय होतं की आपण मग थोडं मग आता तर दत्त जयंती आहे, स्वामी पुण्यतिथी आहे, स्वामी प्रकट दिन आहे. मग असं आपण औचित्य साधून आपण पारायण करत असतो, सेवा करत असतो की जेणेकरून वर्षाखेरीस आपले 108 पारायण होतात. आता 4 तारखेला 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सेवा 13 नोव्हेंबरपासून करायची आहे. म्हणजे 13 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे. पण बघा, आपल्याला माहीत असतं की मासिक धर्म हे खूप मोठी अडचण आहे. आपल्याला या सेवेसाठी आता समजा ताई आमचं 4 तारखेला पूर्ण झालं नाही, आधी नियमटी सांगते मग तुम्हाला मी सेवा सांगते, नाहीतर आधी सेवा सांगून देते. सेवा काय आहे बघा, सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला स्वामीचरित्र सारामृताची म्हणजे पूर्ण 21 पारायण करायचे असतात. आता 21 पारायण अजूनही बऱ्याच महिलांना संभ्रम आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे, एक पारायण कधी होतं, जेव्हा बघा 1 ते 21 अध्याय तुम्ही पठण करता, बरोबर. 1 ते 21 अध्याय पठण केल्याने तुमचं एक पारायण होतं. असं तुम्हाला करायचं आहे. रोज अध्याय पहिल्यापासून ते 21 अध्यायपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजेच काय, रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे. असं 21 दिवस संकल्प करत असताना अखंड शब्द वापरायचं नाही. 21 दिवस तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता संकल्प करत असताना अखंड शब्द का नाही वापरायचा, कारण सांगते. अखंड शब्द वापरला आणि एखाद्या दिवशी समजा आपल्याला माहिती आहे आता लग्न कार्य सुरू झालं आहे, की ह्या दिवशी मला लग्नाला जायचं आहे किंवा अगदी पहाटे जायचं आहे आणि मी रात्री परत उशिरा घरी येणार आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर एखादा दिवस स्किप झाला तरी चालेल. म्हणून मी लवकर व्हिडिओ करते की जेणेकरून मासिक धर्म असेल किंवा एखादे दिवस स्किप जरी झाला तुमच्याकडून तरी तुमचे 21 दिवस पूर्ण होतील. तर बघा, 1 ते 4 तारखेपर्यंत जरी तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला अगदी 13 तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करायची आहे. मग तुम्ही उद्या करू शकता, 10 तारखेला करू शकता, 11 तारखेला करू शकता. आता बघा 13 ते 4मध्ये ज्यांना आता जमेल की नाही तुम्हालाच माहिती, कारण मासिक धर्म आपापल्याला माहिती असतो. तर बघा, ते 13 ते 4मध्ये करावं. पण ज्यांना माहिती आहे की माझ्या घरात लग्न आहे किंवा मला बाहेरगावी जायचं आहे, माझा मासिक धर्म आहे, त्यांनी अगदी 10, 11, 12 तारखेला तरी सुरुवात केली तरी चालेल. आता तुम्ही माझा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा पण तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी चालेल. कारण बघा 4 तारखेनंतर तुमचं जरी थोडंसं लेट झालं किंवा राहून गेलं तरीसुद्धा तुम्ही 4 तारखेनंतर किंवा 4 तारखेपर्यंत करू शकता. पण कसं असतं ना, आपण जेव्हा संकल्प करतो ना की नाही दत्त जयंतीपर्यंत मला हे पारायण करायचं आहे, मग काही पण किती पण अडचण येऊ दे, किती पण मला त्रास होऊ दे, मला हे पारायण करायचं आहे. जेव्हा तुम्ही असा संकल्प करता किंवा तुम्ही मनोमन प्रार्थना करता तेव्हा त्या गोष्टी घडतच असतात. म्हणून सांगते की थोडीशी सेवेला आधी सुरुवात करा. एखादे दिवस म्हणजे आता एखाद्याच्या घरी लहान बाळ असेल, कुठे जाणं येणं होतं, मग अशा वेळेस तुमचं एखादे दिवस स्किप झाला तरी चालेल. म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही. आता सगळ्यात आधी 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण करावं. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्रजप करायचा. 1 माळ म्हणजे 108 वेळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती 1 माळ होते. असं म्हणून तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्याचबरोबर दररोज 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, की जेणेकरून 21 दिवस लगातार तुमच्याकडे सेवा घडेल. आता हे 3 सेवा तुम्ही करू शकत असता तर हरकत नाही. पण ज्यांना माहिती आहे माझं स्वामीचरित्र सारामृताचेच पारायण करायचे आहेत त्यांनी ते करावं. ज्यांना वाटते की नाही मी सकाळी स्वामीचरित्र सारामृत पारायण करेल आणि संध्याकाळी 11 माळी जप करेन तर त्यांनी ते करावं. ज्यांना वाटते ना की मी तिन्ही सेवा करायच्या आहेत त्यांनी तिन्ही सेवा कराव्या. ज्यांना वाटते की नाही मला नामजप करणं शक्य होईल मग किंवा स्वामीचरित्र सारामृत पाठ करणं मला शक्य नाही होणार, मग अशा महिलांनी रोज 11 माळी या पद्धतीने 21 दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करायचे. संकल्पयुक्त. आता संकल्प कसा करायचा, आधी आपलं नाव गोत्र बोलायचं, महाराजांकडे आपली इच्छा सांगायची,
ज्या ज्या महिलांनी या सेवा केल्या ना त्यांना अनुभव आलेला आहे. स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असं कोणीच नाही. महाराज परीक्षा बघत असतात आणि ते बघणारच, कारण त्यांना तुम्ही जास्त प्रिय आहात. प्रत्येकाला वाटत असतं ना की देवाने मला भरपूर द्यावं. सांसारिक अडचणी आपल्या असंख्य असतात आणि आपल्याला असं वाटत असतं ना की परमेश्वराने आपल्याला भरपूर द्यावं. पण मला तरी असं वाटतं की महाराजांनी आपल्याला साथ द्यावी, आपल्यासोबत असावेत. अडचणी दुःख संकट तर येतच असणार, पण ते महाराज सोबत असल्यावर कुठलं दुःख आणि कुठलं संकट, कुठल्या अडचणी काहीच नाही. महाराज सगळं आपलं निभावून घेतात. आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला अनुभव येतातच, म्हणजे येतातच, यात काही शंकाच नाही. आणि नक्कीच तुम्ही हे सगळेजण ह्या सेवा कराल मला माहिती आहे. आता सेवा काय करायची तुम्हाला सांगितलं, संकल्प करायचा. आता जवळ केंद्र असेल, मठ असेल तर नक्कीच नारळ खडीसाखर ठेवा. महाराजांना विनंती करा. विनंती करायची असते की महाराज मी अशी अशी सेवा करणार आहे, तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. मग तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे केंद्र नाही, मग अशा वेळेस तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही, मठात जाणं शक्य होत नाही. मग तुम्ही घरातल्या घरात महाराजांना प्रार्थना करायची. आपल्या ज्या काही अडचणी आहे, कुठलं संकट आहे, तुम्ही कुठल्या कारणासाठी सेवा करत आहात, हे सगळं महाराजांकडे बोलायचं आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. मग तुम्ही ताई आमच्या 11 गुरुवार चालू आहेत, मग गुरुवारी तुम्हाला 2दा वाचावं लागेल, कारण गुरुवारची सेवा वेगळी आहे, ही सेवा वेगळी आहे. एका याच्यात 2 होत नाहीत, कारण मग तुम्ही एकदा सकाळी वाचा, एकदा संध्याकाळी वाचा. मग मला माहिती आहे की आता 13 ते 4 मध्ये जवळजवळ 2 गुरुवार आलेले आहेत. मग 2-3 गुरुवार येतील समजा. आता 2-3 गुरुवार मग अशा वेळेस मला माहिती आहे तर मी आधी सेवेला सुरुवात करेन, की जेणेकरून एखादी दिवस जरी ॲडजस्ट झाला किंवा स्किप झाला तरी मी तुम्हाला सांगितलं ना जसं कधी गुरुवार आहे तर ताई माझं आज एकच पारायण झालं, तर मग तुम्ही काय करू शकता, एकतर 4 तारखेनंतर तुम्ही 5, 6, 7 जरी सेवा केली तरी चालेल. महाराज कधीच म्हणणार नाही की तू मला असं बोलला होता, मग तुला इतका वेळ कसा लागला, तू इतक्या वेळातच का नाही केलं. सेवा करायची, अजिबात घाई करायची नाही. बरोबर 21 दिवस आपल्याला करायचं आहे. जरी उशीर झाला तरी तुम्ही 4 तारखेनंतर 5, 6, 7 तुम्ही केला तरी चालेल. बघा आपण संकल्प का करत असतो, कारण संकल्प केल्यावर आपण त्याला बांधील असतो. नाहीतर चाललंय ताई माझ्याकडनं सेवा होत नाही, 108 मी संकल्प केला होता मग सेवा होत नाही, असं नाही. सेवा होत नाही का का नाही होत बरं, बघा करायचा प्रयत्न करा. किती पण अडचणी दुःख संकट आले तरीसुद्धा प्रयत्न करा. ज्यांचे 108 स्वामीचरित्रात सारामृताचं पारायण चालू आहे त्यांना ही सेवा करायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही 108 पारायण करत आहात म्हणून. पण ज्यांना करायचं आहे ना की ताई नाही मला करायचं आहे, माझ्याकडनं रोज होते, म्हणजे नित्यसेवा तर मी कधी कधी करते किंवा नामजप मी करतेच, पण आता या दत्तजयंतीचं औचित्य साधून मला ही सेवा करायची आहे तर नक्कीच मी करेन. अर्थात आपल्याला गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे. दत्तजयंतीपर्यंत अखंड तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. हे दिवस इतके महत्त्वाचे असतात, इतक्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात आणि आपण सेवा करून आपल्यापर्यंत ते आकृष्ट करण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आता तुम्हाला मी सेवेचं सांगितलं, कधी कुठून सुरुवात करायची. आता नियम अटी बघा. नियम अटी काय आहे, अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे. मग तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला लग्नाला जायचं आहे, बघा मी आपण इतके जीव तोडून सेवा करत असतो, परान्नाने दोष लागत असतात. आपल्याला परान्ने शक्यता करूच नाही. हां तुम्ही माहेरचं खाऊ शकता. जर तुम्ही गेला, अचानक लग्न आलं किंवा कुठला तरी कार्यक्रम आला, माहेरच्या घरचं तुम्ही खाऊ शकता. पण कुठेतरी आहे आणि लग्न आहे, त्याचं लग्न आहे तर परान्ने शक्यतो टाळावं. आपल्या घरातला छानपैकी डबा घेऊन जावा, तो खावा. मी तुम्हाला सांगेन की परान्ने टाळायचाच प्रयत्न करा. दुसरे ब्रह्मचार्य पालन करावं. आता ज्यांची इच्छा आहे त्यांनी करावं, ज्यांची इच्छा नाही आहे त्यांनी नाही केलं तरी चालेल. कारण स्वामीचरित्र सारामृत जेव्हा आपण 108 पारायण करत असतो तेव्हा ब्रह्मचार्य पालन करायची गरज नाही. पण 21 दिवसात जर तुमच्याकडनं शक्य असेल तर आवर्जून ब्रह्मचार्याचं पालन करायचा प्रयत्न करावं. त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य करायचं आहे, म्हणजे मांसाहार करायचं नाही. मग तुम्ही म्हणाल की घरातले खाणार आहेत, त्यांना काय करायचं ते करू द्या, पण तुम्हाला मांसाहार करायचं नाही. जो पारायण करणार आहे, जो सेवा करणार आहे, नामजप करणार आहे, त्या व्यक्तीने मांसाहार करायचं नाही आहे. जोपर्यंत 21 पारायण होत नाहीत, अगदी 4, 5, 6, 7 तारखेपर्यंत जरी गेलं तरी पण तुम्हाला तोपर्यंत मांसाहार करायचं नाही. आता अचानक तुम्हाला समजा तुमच्या घरामध्ये सूतक आलं किंवा विटाळ आलं तर ते पूर्ण दिवस तुम्ही होऊन जाऊ द्यायचे, कारण संकल्प केला तो मोडता येत नाही. मग ते आता काय असतं ना, तुम्हाला एक सांगते, जेव्हा आपल्याला विटाळ येतो तर तो 10-12 दिवसांचा चालतो, सूतक येतं ते 14 दिवसांचा चालतो, मग तो खूप मोठा गॅप होऊन जातो. पण आता हे तुम्ही सेवा केली आहे 108 पारायणमध्ये, तर असं असतं ना की मध्ये जर सूतक विटाळ आलं तर डायरेक्ट नव्याने सुरुवात करायची असते.
आता हे 21 पारायणच मी संकल्प केले आहे, तर काही आलंच, काहीतरी दुःखद घटना झाली किंवा जर काही कोणी डिलिव्हरी झालं, तर ते 12-13 दिवस थांबवायचे. आपली सेवा कंटिन्यू त्याच्यानंतर करायची. सेवा केल्यावर म्हणजे बघा, संकल्प केल्यावर सेवा करायला तुम्ही बांधील असता. सेवा तुम्हाला करावीच लागते. आता हे नियम झाले. आता हे नियम महाराजांची सेवा कधीच, कुठे, केव्हाही करू शकतो. पण संकल्पयुक्त सेवा आहे. तुम्ही शक्य असेल तर महाराजांसमोरच बसूनच आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे महाराज जर चराचरामध्ये वास करत असतात. बघा, आपण नित्यसेवा आहे ना, गाडीत करू शकतो, कुठे पण करू शकतो. नामजप चालता, फिरता, बोलता कुठे पण आपण करू शकतो. पण सांगा, हे आपण चालता, बोलता, कुठे पण फिरता जेव्हा आपण करत असतो, तेव्हा आपलं मन लागतं का सांगा बरं? तुम्ही आता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं चाललंय बोलत कुठेतरी. मग गाडी येते, मग मन इकडे तिकडे लागतं आणि आपलं मन कितीतरी चंचल आहे. मग आज इकडे तर उद्या कुठेतरी जाईल, आपल्यालाच माहीत नाही. मग परमेश्वरासमोर बसून, महाराजांसमोर बसून मन शांत मनाने जर तुम्ही काही सेवेचा संकल्प केला आहे, तर तुम्ही करावं. पण ताई, माझी नाईट ड्युटी आहे, मी कामाला जाते, मला घरात करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस मी कामाच्या ठिकाणी करू शकते का? हो, तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृत नित्यसेवा तुम्ही 3-3 अध्याय करू शकता. पण संकल्पयुक्त सेवा केली आहे, तर स्वामीचरित्र सारामृत शक्यतो एका बैठकीतच करा. एका बैठकीतच करा म्हणजे काय? एका बैठकीत करा म्हणजे आता समजा ताई लहान बाळ आहे, तर ते कधी उठेल? मग तर अशा वेळेस मी जाऊन त्याला शांत करू, त्याला झोपून परत बसू शकते का? चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मग समजा आज 10 अध्याय वाचले, नंतर मला कुठेतरी अर्जंट काम लागलं किंवा कोणीतरी अचानक पाहुणे आले, तर मी बाकीचे अध्याय नंतर वाचू शकते का? चालेल. मग ते रोज रोज नाही करायचं. कधीतरी एमर्जन्सी आली तर किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला, तर त्यावेळी तुम्ही असं करू शकता. आणि स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे ना, इतका छोटा आहे ना, तर ज्यांना डेली वाचायची सवय आहे त्यांना माहिती आहे, त्यांना 1 तासाच्या आधीच होऊन जातं. पण अगदी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला 1.25 ते 1.5 तास लागेल. म्हणजे 1.25 ते 1.5 तासाचं तुमचं होऊन जाईल. मग तो वेळ बघा. दत्तसेवे करत असताना 12 ते 12:30 करायची नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. पण एरवी तुम्ही कधी पण करू शकता. तुम्ही अगदी रात्री 11, 11:30ला करा, 12, 12:30ला करा, काहीच अडचण नाही. नामजप पण तुम्ही रात्री 12ला जरी केलं तरी चालेल. स्वामीचरित्र सारामृत रात्री 12 वाजता वाचलं तरी हरकत नाही. पण शक्यतो ना एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. पण अगेन सांगते, जर तुम्ही कामावर जात असेल, मला शक्य नाही होत, पण मला करायची खूप इच्छा आहे. तुमची इच्छाच आहे ना, मग तुमचा तो मार्ग आहे. नाही, ज्यांना जमत नाही किंवा ताई मी घरात सेवा केलेली चालत नाही, तर मग मी अर्धी बाहेर करू का किंवा अर्धी मी माझ्या घरात रूममध्ये करू का? हरकत नाही, तुम्ही करू शकता. तुम्ही किती सातत्य दाखवत आहात, तुम्ही किती प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत आहात, तेच महाराजांना प्रिय आहे. महाराजांना काय प्रिय आहे? तर महाराजांना आपण प्रिय आहे. महाराजांना तुम्ही प्रिय आहात. तुम्ही कशी सेवा करता, कुठे करता, याच्यापेक्षा तू सेवेसाठी काय करतो, म्हणजे महाराजांसाठी आपण काय करू शकतो. किती पण अडचणी आल्या, संकट आले, दुःख आले, तरीसुद्धा आपण महाराजांच्या सेवेसाठी काय करत असतो, हेच महत्त्वाचं आहे. म्हणून सांगते, घरात आहात, दुपारी सगळं शांत असले की तुम्ही करू शकता. पण नाही जमत की मी बाहेरगावी असते किंवा मी बाहेरगावी जाते, कामाला जाते, मग अशा वेळेस तुम्ही तिकडे थोडं पारायण करू शकता, इथेही करू शकता. काहीच घाबरायचं नाही. कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपले कर्म असतात, त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असतं. आणि महाराजांचा तर सेवेत कुठलेही नियम नाहीत. मांसाहार फक्त वर्ज्य करायचं आहे आणि परान्न वर्ज्य करायचं आहे. आता ताई, आम्ही बाहेरगावी राहतो, मग आम्ही मेसचं खातो, मग अशा वेळेस काय करावं? अर्थात अशा वेळेस तुम्ही रोज गायत्री मंत्राचं पठण 3 वेळा करायचं आणि नंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. हां, पण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असता तेव्हा ते नियम वेगळे असतात. पण स्वामीचरित्र सारामृताचे खूप असे काही नियम नाही आहेत. मांडणी वगैरे काही करायला लागत नाही. घरात महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे बसावं आणि सेवेला सुरुवात करायची. आणि गुरुवारच आहे, 13 तारखेला गुरुवारच आहे, मग वाटतं ना की आपण सेवेला त्या दिवशी सुरुवात करावं. असं नाही आहे, तुम्ही आधी पण करू शकता. मासिक धर्म तर प्रत्येकालाच आपापलं माहीत असतं. त्या पद्धतीने पण एवढीच कळकळीची विनंती आहे की ही सेवा चुकवू नका. कारण वर्षभर ना 108 पारायण करायला बऱ्याच महिलांना माहिती आहे की 20 ते 30 पारायण होतात आणि नंतर गॅप होतो. पण ह्या पद्धतीने जर पारायण केलं ना, तर काहीच लोड येणार नाही. 21 दिवसाचे पारायण केलं, महाराज 108 पारायण वर्षभरात आपल्याकडून करूनच घेतात. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ही सेवा करायला चुकवू नका. शक्यतो स्वामीचरित्र सारामृताचं पठण करत असताना ना काळं वस्त्र घालायचं नाही. सेवा कोणी करू शकतं, अगदी मुलगा, मुलगी, बाई, माणूस, कॉलेजला जाणारा, शाळेत जाणारा, कोणी पण ज्यांची इच्छा आहे ना करायची, त्यांनी ते करू शकतात. नामजपसुद्धा ते करू शकतात
महाराजांच्या सेवेला कुठलेच बंधन नाही. तर तुम्ही सगळेजण ही महाराजांची सेवा कराल हे मला माहिती आहे. मी तुमच्याकडनं हीच आशा व्यक्त करते आणि काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.